फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत चालू घडामोडी ज्या की शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहेत. समूह साधन केंद्र समन्वयक भरती परीक्षा तयारी 2026 मध्ये जी आपली केपी परीक्षा होणार आहे केंद्र प्रमुखची किंवा शिक्षण क्षेत्राशी जेवढ्या काही भरती परीक्षा होणार आहेत त्या संबंधित शैक्षणिक चालू घडामोडी सुद्धा आपल्याला त्यामध्ये विचारात घ्याव्या लागत असतात. आता त्यानुसारच आपण या ठिकाणी हे 30 प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न समजून घेऊन त्याचं उत्तर देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संबंधित PDF ग्रुपवर WhatsAppद्वारे आपल्याला मिळून जाणार आहे, ती फक्त मेंबर्स लोकांसाठी. ठीक आहे, तर सदरील व्हिडिओसुद्धा हा मेंबर लोकांसाठीच आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मेंबरशिप घेतलेली नसेल तर आजच्या दिवस हा फक्त त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन्स करायचे असेल तर हा व्हिडिओ दिसणार नाही. त्यामुळे मेंबरशिप जॉईन करून PDF सुद्धा आपल्याजवळ ठेवा. ठीक आहे, तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, NEP 2020 लागू होऊन किती वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 5 इयर्स ऑफ NEP आढावा 2025 मध्ये चर्चेत होता. तर आता याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना सोपं झालंच असेल, कारण 2020 पासून 25 म्हटल्यावर 5 वर्षाचा कालावधी आहेच त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा 5 वर्ष झालेली आहेत त्या पार्श्वभूमीवर 5 इयर्स ऑफ NEP आढावा घेण्यात आलेला आहे. काही एवढा अवघड क्वेश्चन त्यामध्ये नव्हता, फक्त माहितीस्तव तुम्हाला माहीत असावं म्हणून तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. NEP 2020 नुसार शालेय स्तरावर प्युपिल टीचर रेशो PTR लक्ष्य साधारण कितीच्या खाली ठेवण्यावर भर आहे. तर यामध्ये बघा 30 जणांस एक म्हणजे 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक त्या ठिकाणी लक्ष साधारण ठेवलेलं आहे. त्यालाच आपण प्युपिल टीचर्स रेशो असं म्हणतोय. पुढे NEP 2020 अंतर्गत शिक्षण प्रशिक्षणासाठी राबविलेला मोठा राष्ट्रीय कार्यक्रम कुठला आहे. तर त्यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम अंतर्गत शिक्षक प्रशिक्षणासाठी राबविण्यात आलेला जो कार्यक्रम आहे त्यामध्ये निष्ठा हा कार्यक्रम आपल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी एक नॅशनल लेवलवरचा आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाण्यासारखा आहे. पुन्हा CUET, JEE मेन्स, NEET या राष्ट्रीय परीक्षा सध्या साधारणतः किती भाषांमध्ये भारतीय भाषांमध्ये घेतल्या जातात. ठीक आहे, तर हे किती भाषा असतात तर त्यामध्ये याच्यामध्ये 12 भाषांमधून हे पेपर्स त्या ठिकाणी घेतली जातात. हे लक्षात असू द्या. आपल्याला अशा साध्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या माहीत असायला हव्यात. पुढे शैक्षणिक चालू घडामोडींमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया. शालेय शिक्षणासाठी एकत्रित अम्ब्रेला योजना म्हणून कोणती योजना राबविली जाते. आता अम्ब्रेला योजना म्हणून कोणती योजना राबविलेली आहे एकत्रितपणे, तर बघा त्यामध्ये आपल्याला जर उत्तर बघायचं म्हटलं तर समग्र शिक्षा अभियान आहे. आता ही अम्ब्रेला योजना आहे, म्हणजे अम्ब्रेला योजना म्हणून वापरली जाते समग्र शिक्षा म्हणून. ठीक आहे, कारण सर्व शिक्षा अभियान आता थोडंसं संपलेलं आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे, त्यामध्ये प्राथमिक नाही आहे, परंतु समग्र शिक्षा जे आहे हे पूर्णपणे स्तर कव्हर करणार आहे. त्याच्यावरच प्रश्न आपण पुढचा घेतलेला आहे, तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. उत्तर आपण या ठिकाणी नोट केलेलं आहे. समग्र शिक्षा या योजनेत खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही. पहा आता हे सर्वात महत्त्वाचे. यामध्ये समग्र शिक्षेमध्ये बघा जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, यामध्ये उच्च शिक्षण आहे. कॉलेज आणि विद्यापीठ हा याच्यामध्ये नाही आहे, परंतु 1 पासून ते 12वी पर्यंत हे सर्व गोष्टी या समग्र शिक्षा अंडर आलेल्या आहेत. हा वरच्या प्रश्नामध्ये आपण तोच संदर्भ यामध्ये घेतलेला होता, एक अम्ब्रेला योजना म्हणून. पुढे शालेय पोषण व मध्यान्ह भोजनाशी संबंधित नवे नाव असलेली योजना कोणती आहे. हा प्रश्न सर्वांना येईल, सोपा आहे आणि आपल्या दैनंदिन प्रेझेंटी तुम्ही जी भरत असतात त्याच्याशी रिलेटेड आहे. तर ते PM पोषण हे त्याचं नाव आलेलं आहे. यापूर्वी ते नाव TRG MDM अशा स्वरूपामध्ये होतं. PM श्री म्हणजेच PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. आता हे PM श्री हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरती चालू घडामोडी संबंधित प्रश्न विचारण्यात येतील सुद्धा. बघा PM श्री यामध्ये फक्त तांत्रिक शिक्षण वाढविणे हे नसून तर NEP 2020चे सर्व घटक दाखवणाऱ्या आदर्श शाळा विकसित करणे हे त्याचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे मुख्य उद्दिष्ट किती शाळांसाठी आहे ते सुद्धा पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे.
PM श्री अंतर्गत देशभरामध्ये साधारणतः किती शाळा विकसित करण्यात येणार आहेत? तर त्यामध्ये मित्रांनो बघा 14,500 शाळा या PM श्री योजनेमध्ये विकसित करण्यात येणार आहेत. ठीक आहे, कारण या चालू घडामोडी आपल्या वाचनामध्ये पेपरमध्ये सुद्धा येतात, परंतु त्या लवकर आपल्याला व्हेरीफाय होत नाहीत किंवा आपण त्या नोट करून घेत नाहीत, सहज वाचनामध्ये ठेवतो. परंतु असा प्रश्न आला तर आकड्यामध्ये कन्फ्युजन नको व्हायला. भारतातील शालेय शिक्षणात डिजिटल म्हणजेच ई कंटेंट वितरणासाठी प्रमुख प्लॅटफॉर्म कोणता आहे? म्हणजे शालेय शिक्षणामध्ये प्रमुख प्लॅटफॉर्म भारतीय शिक्षणाच्या संदर्भात कुठला आहे? स्वयं आहे का, स्वयंप्रभा आहे, दीक्षा आहे का, ई विद्या आहे? तर ठीक आहे, आता हे लक्षात घ्या, ई कंटेंट म्हणता येते. ठीक आहे, ई कंटेंट स्वरूपामध्ये. आता स्वयंप्रभा हे चॅनल्स वगैरे आहेत, 32 चॅनल्स म्हणून आहेत. ठीक आहे, पुढे यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे उत्तर आपलं असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते आहे दीक्षा. हा एक ई कंटेंट प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासाठी वापरला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, त्यालाच आपण एक फंडामेंटल लर्निंग अँड न्यूमरेसी असं म्हणतोय. या साध्य करण्यासाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय मिशनचे नाव काय आहे? आता हे सुरू केलेलं राष्ट्रीय मिशन तुम्हालाही माहिती आहे, हे निपुण भारत आहे. ओके, आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. अशा बेसिक काही गोष्टी आहेत की FLNसाठी कुठली योजना चालू आहे, तर FLNसाठी निपुण ही योजना चालू आहे, हे की नाही? तर हे माहीत असणं पाहिजे. समग्र शिक्षा अभियान माहीत पाहिजे, कितवीपर्यंत आहे. तर अशा प्रश्नांवरच आपण थोडं फोकस या ठिकाणी केलेलं आहे आणि हे एक चालू घडामोडीमध्ये विचारला जाईल असा टॉपिक आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकनांसाठी तयार केलेला परख संस्थेचा प्रमुख उद्देश काय आहे? तर परख या संस्थेचा प्रमुख उद्देश जर बघितला आपण तर यामध्ये बघा राष्ट्रीय स्तरावर शिकण्याच्या परिणामांचे मूल्यांकन व मानांकन आहे. ठीक आहे, हे शिकणे असा शब्द पाहिजे होता इथं. शिकण्याच्या परिणामांचे मूल्यांकन व मानांकन ठरवणे हा त्या ठिकाणी आपला उत्तराचा पर्याय आहे. कशाचा? तर तो राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन तयार केलेला परखसाठीच. आता युनेस्कोने ग्लोबल एज्युकेशन रिपोर्ट 2025 नुसार, आता हा एक महत्त्वाचा आहे करंट क्वेश्चन, ग्लोबल एज्युकेशन रिपोर्टनुसार GAR नुसार जगभरातून साधारणतः किती मुली अजूनही शाळेबाहेर आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये बघा 133 दशलक्ष मुली अजूनही शालाबाह्य आहेत, ही की फार खेदाची गोष्ट यामध्ये आहे. पुढे युनेस्कोच्या एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आपण SDGला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, त्यामध्ये 4 नंबरचं गोल आहे. स्कोअर कार्ड, त्यामधलं 4 नंबरचं स्कोअर कार्ड जर बघितलं तर 2030पर्यंत आउट ऑफ स्कूल पॉप्युलेशन कितीने कमी करण्याचे लक्ष त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे एक मूल्य जगभरामध्ये हे युनेस्कोनं ठेवलेलं आहे बरं का. तर हे जवळपास 165 दशलक्ष असं ठेवलेलं आहे. आता त्यातच मुली आपल्याला सापडलेल्या आहेत 133 दशलक्ष आणि टार्गेट त्यामध्ये ठेवलेलं आहे 165, म्हणजे निश्चितच थोडंसं जास्त हे टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, NAS म्हणतो आपण याला, 2021 संदर्भात रिपोर्टमधील भारतातील इयत्ता 8वीमधील साधारणतः किती टक्के विद्यार्थी गणितात प्रवीण असल्याचे नमूद केलेले आहे? म्हणजे गणित या विषयामध्ये या रिपोर्टनुसार बरं का. म्हणजे NASचा जो रिपोर्ट आलेला होता NASचा 2020चा, तर त्यामध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता जर आपण विचारात घेतली गोष्ट तर 25% विद्यार्थी त्यामध्ये प्रवीण असल्याचे आपल्याला दिसले. म्हणजे ते एक लायबल असलेले दिसले किंवा एक लर्निंग आउटकम्स त्यांची कंप्लीट असल्यासारखी आपल्याला दिसली आणि हे 25% म्हणजे फार कमी प्रमाण त्यामध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे. भारताच्या शिक्षण खर्चाचा GDPमध्ये सध्याचा साधारणतः वाटा किती टक्के असल्याचे नेप प्रगती अहवालात सांगितलेलं आहे? म्हणजे एक नेप प्रगती अहवाल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक 5 वर्षानंतरचा 5 इयर्स रिपोर्टमध्ये एक आढावा घेण्यात आलेला होता, जो फर्स्ट क्वेश्चन आपण बघितलेला होता. त्यामध्ये 6% लक्ष ठेवलेलं आहे. हे सुद्धा क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पण GDPनुसार त्या ठिकाणी आता सध्या जर प्रत्यक्षात बघितलं तर हे 3% त्या ठिकाणी खर्च हा होत आहे. पुढचा प्रश्न बघूया. उच्च शिक्षणात नियमित शिक्षणासोबत कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी कोणती योजना विशेष महत्त्वाची आहे? कौशल्यावर आधारित बरं का, शिक्षणासोबतच उच्च शिक्षणामध्ये, म्हणजे प्रश्न समजून घेत चला. उच्च शिक्षणामध्ये नियमित शिक्षणासोबत कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी एक योजना काढण्यात आलेली आहे आणि ती योजना म्हणजे आहे स्किल इंडिया मिशन आणि PM कुशल विकास योजना. या दोन्ही योजना आहेत. मग पर्याय ऑप्शन नंबर D हे आपलं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. B आणि C दोन्ही सुद्धा.
पुढे PM विद्यालक्ष्मी स्कीम मुख्यतः कोणत्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे? आता तुम्ही जर उत्तर काढलं किंवा विचार करून उत्तर काढा, बघा उत्तर बरोबर येतंय का? प्रश्न हा तसा महत्त्वाचा आहेच. ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर काढता आलं असेल. नसेल तर पहा, एज्युकेशनल लोनच्या संदर्भात आहे. म्हणजे उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन जे आहे त्यामध्ये PM विद्यालक्ष्मी स्कीम ही विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCF 2023 यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCF मध्ये 23-24 मध्ये शालेय स्तराचा नवीन रचनेचा ढाचा काय आहे? तर 5+3+3+4 हे सर्वांनी उकळून पिलेला प्रश्न आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. पुढचा प्रश्न आहे, टीचर एज्युकेशनसाठी स्वतंत्र नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन म्हणजे NCFTE तयार करण्याचे उद्दिष्ट काय आहे? तर त्यामध्ये टीचर एज्युकेशनसाठी स्वतंत्र नॅशनल करिक्युलम करत असताना यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षकांची गुणवत्ता आणि व्यावसायिक मानके यांच्यामध्ये सुधारणा होणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं लक्ष त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, उद्दिष्ट त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पुढे निष्ठा कार्यक्रम मुख्यतः कोणासाठी आहे? हा प्रश्न रिपीट झालेला आहे, परंतु तुम्हाला याचं उत्तर काढायला यायलाच हवं. शिक्षक व शालेय प्रमुखांचे कॅपॅसिटी बिल्डिंग करणारे प्रशिक्षण म्हणून निष्ठा हे आपण लक्षात घेतलेलं आहे याच्या अगोदरच. UDAS प्लस प्रणालीचा वापर शिक्षण क्षेत्रात कोणत्या उद्देशासाठी होत असतो? तर UDASचा वापर हा शाळाचा डेटाबेस, नामांकन, सुविधा इत्यादी गोळा करण्यासाठी UDAS प्लस प्रणालीचा हा वापर त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेला आहे. परंतु शिक्षणातील बराच वेळ हा याच प्रणालीवर जात आहे असं बऱ्याच शिक्षकांची ओरड सुद्धा त्यामध्ये आहे. पुढे PM पोषण अंतर्गत स्कूल न्यूट्रिशन गार्डन्स ही संकल्पना का राबविली जाते? तर PM पोषण अंतर्गत स्कूल न्यूट्रिशन गार्डन्स ही एक संकल्पना आहे. त्याला आपण एक परसबाग असं म्हणतोय, परसबाग. ठीक आहे, तर ही परसबाग कशासाठी आहे? तर पोषण अन्न, पोषक अन्न, पोषण शिक्षण म्हणजेच एक पोषक अन्न, पोषण आणि शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग या गोष्टींकरिता वाढविणे याच्यासाठी ही परसबाग याला मराठीमध्ये शब्द आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला शब्द दिल्यावर कन्फ्यूज होऊ नका. स्कूल न्यूट्रिशन गार्डन्स आहे. ठीक आहे, न्यूट्रिशन म्हटलं की त्यामध्ये पोषण आलं. पुढे नंतर जागतिक स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत युनेस्को रिपोर्ट कोणत्या क्षेत्रात जेंडर पार्शियली साध्य झाल्याचे दाखवते? सेकंडरी स्तरावर. ठीक आहे, मुलींच्या शिक्षणाबाबत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर याचं उत्तर आहे सेंट्रल अँड साऊथ एशिया. ओके, म्हणजे जेंडर पॅरिटी साध्य झाल्याचं दाखवत आहे. कुठल्या भागामध्ये? तर सेंट्रल अँड साऊथ एशियामध्ये हे झाल्याचं दाखवत आहे जागतिक स्तरावर. NEP 2020 नुसार फाउंडेशनल स्टेज कोणत्या वयोगटाचा कव्हर करत आहे? तर NEP 2020 नुसार जर विचारात घेतलं तर 3 ते 8 वर्ष म्हणजे बालवाटिकाचे 3 वर्ष आणि फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डचे 2 वर्ष म्हणजे असे एकूण मिळून जर बघितलं तर 5 इयर्स जे आहेत हे 5 इयर्स या ठिकाणी फंडामेंटल स्टेजेस म्हणून वयोगटाला कव्हर करत असतं. पुढे समग्र शिक्षा अंतर्गत ICT व डिजिटल क्लासरूमसाठी कोणत्या प्लॅटफॉर्म उपक्रमाचा वापर केलेला आहे? तर नक्कीच याचं उत्तरसुद्धा तुम्हाला माहिती आहे, दीक्षाच आहे त्याचं सुद्धा उत्तर. हा प्लॅटफॉर्म सर्व लोकांसाठी ICT व डिजिटल क्लासरूमसाठी आहे. उल्हास सर्वांचं एक महत्त्वाचं शिक्षकांचं काही शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये उल्हास हे एक नवीन गोष्ट आलेली आहे की कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ही योजना हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. उल्हास ही जी योजना आहे ही योजना खास करून प्रौढ साक्षरता करणारी आहे. म्हणजे 15 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंतच्या आणि त्यापेक्षाही जास्त वय असलेल्या गावातील नागरिकांकरिता प्रौढ साक्षरता कार्यक्रम हा नवभारत या नावाने सुरू केलेला आहे. त्यालाच एक प्रकारे उल्हास असं नाव दिलेलं आहे. पुढे NEP 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या अंडर ग्रॅज्युएट पदवीला प्राधान्य देण्यात येत आलेलं आहे? अंडर ग्रॅज्युएट बरं का, अंडर ग्रॅज्युएट पदवीला 2020 मध्ये. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये, कारण नेपचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्यामध्ये सर्व डिस्कस केलेलं आहे आपण की त्यामध्ये DED तर आता काही होणारच नाही, तर BEDच हे कंपल्सरी शिक्षक बनण्यासाठी करावं लागणार आहे. त्याच्यासाठी 4 वर्षांची बहुधा मल्टिपल एक्झिट अंडर ग्रॅज्युएट ही त्या ठिकाणी राहणार आहे. ओके, म्हणजे BED प्लस डिग्री असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. परख राष्ट्रीय सर्वेक्षण डिसेंबर 2024 मध्ये जे झालेलं होतं
त्याबद्दल साधारणतः किती विद्यार्थ्यांचा समावेश झालेला होता परराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये. ठीक आहे, तर परराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये 21 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश झालेला होता. पुढे शेवटचा क्वेश्चन आपल्यासाठी आहे की 2024-25 शिक्षण योजनांच्या आढाव्यानुसार 2018-25 दरम्यान समग्र शिक्षा अंतर्गत साधारणतः किती शाळा स्ट्रेटन अपग्रेडेड झाल्याचे नमूद आहेत. ठीक आहे, तर शिक्षण योजनांच्या आढाव्यानुसार 18 ते 25 मध्ये समग्र शिक्षा येणाऱ्या नमूद झालेल्या स्ट्रेटन किंवा अपग्रेडेड शाळा आहे 3600. ठीक आहे, तर संबंधित 30 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक चालू घडामोडींबद्दल थोडासा आधार भेटला असेल. यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा आपण शैक्षणिक घडामोडींची टाकलेली आहेत, मेंबर्स ओनली आहेत. त्यासाठी मेंबरशिप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला त्या शैक्षणिक चालू घडामोडी पाहता येतील. आय थिंक आपण 4 पार्ट्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत, म्हणजे साधारणतः 120 क्वेश्चन्सच्या आसपास 100 ते 120 क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत यापूर्वी. आणि हे आजचे 30 म्हणजेच 150 प्रश्न आपले शैक्षणिक चालू घडामोडीवरती झालेली आहेत अद्यापपर्यंत. जशी एक्झामची तारीख नक्की डिक्लेअर होईल तसं त्या ठिकाणी आपण डेली सुद्धा या ठिकाणी रिपिटेशन्स क्वेश्चन सिरीज चालू करणारच आहोत. तसं आपण अधूनमधून 3-4 दिवसातून एक या ठिकाणी क्रीडा असेल किंवा शैक्षणिक असेल हे सुद्धा आपण करत आहोत. एक परफेक्ट प्लॅनिंग त्या ठिकाणी बनलेली आहे. फक्त या ठिकाणी एक्झामची डेट फार महत्त्वाची आहे. त्या डेटनुसार आपण त्या ठिकाणी हे करू शकतो. सध्या फेब्रुवारीमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळं आपण त्यानुसार जानेवारीमध्ये सुद्धा एक व्हिडिओची संख्या वाढवणार आहोत. नोट्स प्लस व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर पुन्हा एकदा आपण एक चांगलं कंटेंट मिस करू नये म्हणून चॅनलला जॉईन करू शकता आणि PDF व चॅनलच्या व्हिडिओमधून आपल्या ज्ञानात भर घालून घेऊ शकता व आपला स्कोअर चांगल्या पद्धतीने आणू शकता. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आपल्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन देखील. तर भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच एका लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.